आधी जेवण घेऊन केलं का? इकडे ना भाऊ तिकडे चल द्या तुमचं तरी. दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ST मराठी न्यूज महाराष्ट्र या चॅनलने दर्पण दिना दिवशी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाखती घेणं चालू केलं. आज पहिल्याच दिवशी झिरोतून हिरो म्हणायचं. झिरोतून विश्व निर्माण करणारे आपल्या घनसावंगी तालुक्यातले श्री विठ्ठल शामराव खैरे यांची मुलाखत आपण घेत आहोत. त्यांचा जीवन संघर्ष कसा होता हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. तर दादा, आपलं मूळ गाव कोणतं? शिक्षण कुठं झालं? माझं मूळ गाव जालना तालुक्यामध्ये वखारी हे माझं मूळ गाव आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला माझा परिचय देण्याच्या पूर्वी आपण आज पत्रकार दिनानिमित्त जे काही तुम्ही असं म्हणताय की झिरोतून विश्व निर्माण केलं, झिरोतून विश्व निर्माण केलं मी, हे बरोबर आहे. परंतु झिरोतून विश्व निर्माण करते वेळेस जी काही त्रास होतो, जी काही तकलीफ होती, ती शब्दात सांगण्यापेक्षा जास्ती त्रासदायक आहे. तसं आज रोजी माझं मूळ गाव जालना तालुक्यामध्ये वखारी हे माझं मूळ गाव आहे. वखारीमध्ये माझा जन्म झाला. वयाच्या 10 वर्षात आमच्या आई वारल्या. भावजाई आणि वडिलांनी माझं संगोपन केलं. मी मूळ गावामध्ये वखारीमध्ये 1ली, 2री, 3री आणि 4थीपर्यंतच शाळा होती, म्हणून 4थीपर्यंतच वखारी या गावामध्ये शिक्षण झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कुठंतरी शहरामध्ये जायला पाहिजे, पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती. म्हणून 5वी 6वी ही नाव्हा म्हणजे वखारीपासून 3-4 किलोमीटरवर गाव आहे, 5 किलोमीटर साधारणतः. त्या गावामध्ये नाव्हा म्हणून नाव्हा इथे माझं शिक्षण झालं. 2 वर्ष तिथं शिकल्याच्या नंतर तिथंही 7वीपर्यंतच शाळा होती. मग परत जाण्या येण्याचा त्रास होऊ लागला, म्हणून माझे मावशी देऊळगाव राजाला मेहत्रे यांच्याकडे दिलेल्या होत्या. म्हणून माझ्या मावशीच्या घरी शिक्षणासाठी मला वडिलांनी ठेवायचा हे मावशीला सांगितलं की याला पुढचं शिक्षण द्या. म्हणून मी 7वी 8वी माझं देऊळगाव राजा शिवाजी हायस्कूल इथं शिक्षण झालं. शिक्षण घेत असताना मनातली एक जी चिकाटी होती, जी जिद्द होती, त्या शिक्षणाची जिद्द तर होतीच, पण शिक्षण घेण्यासाठी कुठल्या पैशाची आवश्यकता असती ती माझ्याकडे उपलब्ध नव्हती. कारण आई नसल्यामुळं वडीलही, आता आपल्या सगळ्याला माहीतच आहे त्या गोष्टी, परिस्थिती घरची चांगली होती, परंतु राहण्यासाठी शिक्षण देण्यासाठी कोणी नव्हतं. म्हणून मी मावशीकडे शिकायला गेलो देऊळगाव राजाला. 2 वर्ष शिकल्याच्या नंतर तिथंही सुद्धा मग परिस्थिती आडवी आली आणि मी एक डेप्को कंपनी आहे, त्या डेप्को कंपनीमध्ये स्वतःहून काम करायला सुरुवात केली. त्या डेप्को कंपनीने मला त्या काळात सुरुवातीला 60 रुपये महिना दिला होता. आता मग तुम्ही म्हणणार 60 रुपये महिना, त्यावेळेला खरोखर 60 रुपयेच महिना होता. 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे, 4 पैसे, 5 पैसे हे चालत होते. बरोबर. मग त्यावेळेस तिथं देऊळगाव राजाला शिवाजी हायस्कूलला शिकत असताना त्या डेप्को कंपनीची माझी ओळख झाली होती. मग शाळा संपल्याच्या नंतर मी लगेच डेप्को कंपनीमध्ये गेलो. मावशीची परिस्थिती जेमतेम हालाकीचीच होती, त्यांनाही आपण काही म्हणू शकत नव्हतो. मग आम्ही असं ठरवलं की शिक्षण घेण्यासाठी पैसे तर लागतातच. मग मावशीची परिस्थिती हालाकीची होती, म्हणून मी देऊळगाव राजामध्ये आजही जावा तुम्ही विचारा, इतकी गहन स्टोरी आहे की मी सगळ्या, तिथे एक बालाजीचा मळा आहे, बालाजीचं देवस्थान खूप मोठं आहे देऊळगाव राजात, तिथे एक मळा आहे. त्या मळ्यामधून अक्षरशः 5 वाजता गवताचा भारा आणायचा आणि गावात नेऊन ते गवत विकायचं. देऊळगाव राजामध्ये तेली, तांबोळी, वाणी, मारवाडी, ब्राह्मण, ज्या लोकांकडे गाई म्हशी असायच्या, त्या एकही घर असं नाही, एकही गल्ली अशी नाही की देऊळगाव राजातली मला माहिती नाही. त्या घरामध्ये संध्याकाळी जाऊन गवताचा भारा विकायचो. आजची परिस्थिती जर बघितली
तर असं वाटेल किंवा तुम्ही कुठेतरी एक स्टोरी रचायले किंवा तुम्ही चुकीचं बोलायले, खोटं बोलायले, पण ॲक्च्युली परिस्थिती आजही तुम्ही देऊळवाऱ्याला जावा, तिथं माझी परिस्थिती तशी बनली होती. मी ते गवत विकायचो, मावशीला ते गवताचे पैसे नेऊन द्यायचो आणि जे काही मला 60 रुपये 70 रुपये महिना डेपो कंपनीमध्ये मिळायचा त्या महिन्यामध्ये मी माझा स्वतःचा उदरनिर्वाह करायचो आणि खाणं पिणं तर मावशीकडेच होतं. मग असं तर एक 2 वर्षे मी नोकरी केली. नंतर एक दिवस रात्री असं सहज बसलो, त्यावेळेस लक्षात आलं की एक पेपर होता लोकमत, त्या लोकमत पेपरला एक आयाड आली होती. त्यावेळेस म्हणजे एवढा काही शिक्षणाचा प्रभाव काही खूप जोराचा नव्हता. मग त्यावेळेस मला तिथं आयाड आली की मॉडर्न टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नांदेड, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक वायरमन हे दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकल फिटर, असं ते एक छोटीशी जाहिरात असते. आजही ते टेक्निकल चालू आहे. ती शिवाजीनगर याला नांदेडला शिवाजीनगर भागामध्ये आहे. ते मी वाचलं आणि माझी इच्छा झाली की आपण इथं कुठं जरी राहिलो तिथं काही आपलं जास्त भलं होणार नाही. ती काही दिवस राहिलं तरी याच कंपनीत कामात राहावं लागेल. कारण ती कंपनीचंही मला त्या बघा, माणसाने जर मोठं व्हायचं असेल तर चिकाटी महत्वाची आहे आणि संगत बी खूप महत्वाची. संगत याच्यासाठी महत्वाची म्हणतो मी की मी त्या कंपनीमध्ये ज्यावेळेस महिन्याने होतो त्यावेळेस ती 10x10च्या रूममध्ये नंदूभाऊ म्हणून आजही आहे ते नंदकुमार डॉक्टर म्हणून संदेश पांडे, त्यांचे खूप मोठा परिवार आहे. दोघंही भाऊ होते ते डॉक्टर. एकाने आता संभाजीनगरला खूप मोठी फॅक्टरी टाकली, यांनी एक फॅक्टरी टाकली. पण मी ती जेव्हा फॅक्टरी चालू केली होती आणि संगत त्यांच्यासोबत धरली, ती खरोखर 10x10च्या रूममध्ये एक फॅक्टरी चालू केली होती. 10x10च्या रूममध्ये. आणि त्या काळामध्ये मी बुलढाणा, खामगाव, शेगाव हे 2-3 जिल्ह्यामध्ये त्या कंपनीची औषधी तयार करायचं होतं. मी आणि तो नंदू दोघंच करायचो आम्ही. ते नंदू भाऊ म्हणायचो मी त्यांना. तर तिथं त्या कंपनीमध्ये क्युरेटा, उगवा, फेरिबोन, टॉन्सिल्स असे 10-11 औषधीचं अगोदर त्यांनी लायसन घेऊन छोट्या खाली दुकान चालू केलं होतं. तर मी आणि ते दोघं जण आम्ही जवळपास 500 बाटल्या तयार करायचो. आज ती बाटली बघा क्युरेटा नावाने, खरोखर होमिओपॅथिक कंपनी आहे ती. त्यानंतर मग 1-1.5 वर्ष तिथं काम केल्यानंतर ते कंपनीचं बांधकाम चालू झालं. आज ती कंपनी खूप काही मोठी आहे, महाराष्ट्रात गाजलेली कंपनी आहे. आज क्युरेटा म्हणजे प्रत्येक मुलाला दिली जाते. मग लक्षात आलं माझ्या की आपण आता जास्त दिवस राहू शकत नाही. मग माझं स्वतःचं शिक्षण कमी असल्यामुळं माझ्या मावस भावाला विचारलं मी. माझे मावस भाऊ त्यावेळेस मॅट्रिकला गेला, मी 2 वर्ष घरी राहिलो. माझ्या परिस्थितीने मी घरी राहिलो आणि भाऊ पुढे शिकत गेला. मग त्याला विचारलं, मग ते पेपर दाखवला, बाबा हे काय आहे. ते म्हणे तुला जायचं का तिथं. मी म्हणलं हो मला जायचं. ते म्हणे ठीक आहे मी सांगतो तुला वाचून, आईबाबाला सांगतो म्हणे. तर त्यावेळेस गावाकडून वडील आले, त्यावेळेस मी वडिलाला म्हणलो मग मला मोटर भरायचं शिकायला नांदेडला जायचं. तर वडिलांनी मला विरोध केला, कारण वडीलही थोडे शिक्षणाकडे वळण्यामध्ये त्यांचा कौल नव्हता राहिला. कारण घरची परिस्थिती, शेती असती, जनावराकडे माणूस नव्हता. मग ते म्हणे जनावराकडे चला. पण मी जिद्द सोडली नाही. मी म्हणलं मी जनावर सांभाळायला येणार नाही. तरी पण वडिलांनी फोर्स केला, तरी पण मी ऐकलं नाही. मग त्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला नांदेडला जायचं. 84ला मी नांदेडला जाण्यासाठी निघालो. त्यावेळेस ॲक्च्युली परिस्थिती अशी होती, माझ्या मावशीकडेही पैसे नव्हते, वडिलांनाही पैसे नाही दिले. मग करायचं कसं. संघर्षातून पुढे जायचं हा माझं मुळातच ध्येय होतं. कारण मुळात ध्येय कसं म्हणतो मी बघा, पहिले 4 वर्ष शाळेत शिकलो. माझा लोखंडे मास्तर होते, घरी आई नव्हती. लोखंडे मास्तरला सगळं काही माहीत होतं. लोखंडे मास्तरला माहीत होतं की मी किती खोडुळे, खोड्या करायचोच. खोडे करण्यामध्ये पहिल्यापासून सवय ती आजही आहे का. आज जसं तुम्ही मुलाखत गेल्यानंतर मला असं वाटायला तशी खोड पहिल्यापासून आहे. कारण जिद्द आहे फक्त, असं विनाकारण कोणाला त्रास देणं ही जिद्द नाही आहे. त्यानंतर मी त्यावेळेस तर असं वाटत होतं की शिक्षकाच्या घरी कंटिन्यू पाणी भरावं लागायचं, दळण आणून द्यावं लागायचं, ही परिस्थिती त्यावेळेस होती. आज शिक्षकाला तर काहीच समजू शकत नाही कोणी. पण मी वखरीला असताना लोखंडे सरांच्या घरी, लोखंडे मास्तरच्या घरी कंटिन्यू सगळं नेऊन द्यायचो. नाव्याला असताना सोळंके सर होते. आज इथं तळेगावलाच त्यांची सासवडी आहे. सोळंके सर सुद्धा आता माझ्याकडे येऊन गेले बऱ्याच वेळेला. तिथून त्या माझ्या भावाने मग मला तिथून हे देऊन टाकलं किंवा जातो मी नांदेडला. नांदेडला जाते वेळेस पैसे नसल्यामुळे मी काय केलं, माझ्याकडे एक सायकल होती. ती सायकल मी आजही आमच्या पाहुण्याकडे गहाण टाकलेली. ते आजही पाहुणे तिथं आहेत गाडेकर म्हणून. जर त्यांच्याकडे आज तुम्ही कधी गेलेच तर विचारू शकता की बाबा हे जे बोलते हे खरं आहे का नाही. मी सायकल गहाण टाकली 150 रुपयामध्ये. त्यावेळेस ॲटलस सायकलची किंमत 300 रुपये होती नव्या. ॲटलस कोणाकडे नव्हती सायकल. मी तेव्हा ॲटलस सायकल घेतली होती. जिद्द
ते ॲटलस सायकल घेतली. ती सायकल विकली, गहाण टाकलेली, आजही त्याच्याकडे आहे. त्यांनी ती शोरूम ठेवलेली. तो खूप मोठा माणूस आला. आणि मी बरेच दिवस आताच गेलेत नंतर ते मला खूप म्हणजे आदराने विचारतो, मीही त्याला आदराने विचारतो. मी त्या कंपनीमध्ये आजही गेलो होतो. माणसाचं कसं एक तर ज्याच्यापासून आपलं बरं झालं त्या माणसाला कुठेही माणसाने सोडायला नाही पाहिजे, म्हणून मी आजही त्या कंपनीमध्ये जातो नंदूभाऊकडं. नंदूभाऊ मला एवढं आदराने आज विचारते तर मलाही स्वतःला असं वाटतं की खूप काही आपल्याला संघर्षमय जीवन झालं. मग त्यानंतर मी नांदेडला निघालो. तर ॲक्च्युली परिस्थिती अशी होती की मला नांदेडला जाण्याचा अनुभव नव्हता, परंतु ती लोकल गाडी होती ढक्कलम. त्यावेळेस मी जालन्याला आलो. जालन्यावरनं 2 रुपये तिकीट होतं फक्त. 2 बसचं नाही, याच्यावर रेल्वे स्टेशनला जायचं घोड्याच्या तांग्यामध्ये. तेव्हाच घोड्याचे तांगे होते. मग ते घोड्याच्या तांग्यात रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे स्टेशनमधून आम्ही सकाळी, माझ्या माहितीप्रमाणे त्या काळचं आठवतं मला, 9, 9:30चा सकाळचा टाईम होता. गाडी लागली. नांदेडला जायला संध्याकाळचे 6 वाजले होते. 6 वाजता रेल्वेतून उतरल्यानंतर मग मी रिक्षावाल्याला विचारलं, मला ते टेक्निकल इन्स्टिट्यूटला जायचं. मग त्यांनी त्यावेळेस मला जास्त पैसे सांगितले, 2 का 2.5 रुपये काहीतरी सांगितले. मग ते डबड्याचे फोन होते. त्या डबड्याच्या फोनवर येऊन विचारलं मी. डबड्याच्या फोन लावला त्या सरांना फोन. त्या सरांनी सांगितलं, वा एवढे पैसे लागत नाही, 1 रुपया द्या, नसता तुम्ही पायी या. मग मी ते रिक्षावाल्याला बोललो. रिक्षावाला म्हणे ठीक आहे चला. मग त्या रिक्षाने आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तोपर्यंत अक्षरशः मला अनुभव नसल्यामुळं मी सुद्धा जेवलो नाही. परंतु असं वाटत होतं की नांदेड कधी येईल, इतका म्हणजे असं वाटत नव्हतं की पण जिद्द सोडायची नाही, जायचं बरोबर अशी भीती वाटायची. पूर्णापासून असं वाटलं होतं मागं जावं, पण जिद्द सोडली नाही. गेलो. त्यांच्यानंतर त्यांनी त्यावेळेस त्या सरांनी एक हॉस्टेल खोललं होतं 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर. त्यांनी सांगितलं, वा तुम्ही आलेत त्यांच्या त्या हॉस्टेलला. मग त्यांच्या घरीच मी छोटंसं टेक्निकल इन्स्टिट्यूट होतं त्यांचं, त्या इन्स्टिट्यूटमध्ये जेवण केलं आणि तिथून त्यांनी ते नेऊन घातलं. संध्याकाळी रात्री थंडीचे दिवस होते. थंडीच्या दिवसामध्ये असं वाटलं की आता माझ्याकडे एकच शाल चादर होती. थंडी खूप होती म्हणून तो तिथं एक सिमेंटाच्या गोण्या पडल्या होत्या. ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की तो आजही मस्के जिवंत आहे नांदेडला. तर त्या 2 गोण्या घेतल्या मी, त्या खाली टाकल्या आणि थंडी वाजायला येऊन सतरंजी अंगावर घेतली. तर ते मॅनेजरला एवढा राग आला की तो मस्के म्हणून मॅनेजर होता सोलापूर जिल्ह्यातला. आज आहे तो, आज भेट होती आमची मधून नाही होत नाही असं नाही. पण मग त्यांनी ते सांगितलं की मी ती का घेतलं म्हणून. सनी मला रात्री 10-10:30 त्यांनी उठवलं. परंतु स्वभाव जिद्दी. त्यांनी जसं उठवलं त्याला म्हणलं, काय बाबा काय झालं. ते म्हणे हे कशामुळे घेतलं होतं. मी म्हणलं काय थंडी वाजायला घेतलं बाबा. भीती तर हा मुळात विषयच नाही आपल्या डोक्यामध्ये. आजही वाटत नाही, त्यावेळेसही वाटत नव्हतं. बरोबर. मग तुम्ही त्याच्यानंतर राणी उंचेगाव यायचं कारण किंवा राणी उंचेगावच्या अगोदर पुन्हा कुंकड गेले. नाही, काय झालं, नांदेडला मी त्या मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूटला मोटर भरायचं शिकायला गेलो होतो. मोटर भरायचं शिक्षण घेते वेळेस माझ्याकडे पैसे नव्हते. परिस्थिती अशी मला अशी आठवण येते त्या गोष्टीची. ॲक्च्युली पैसे नसल्यामुळं तिथं 2 मुलं होते. आजही त्या एक उमरीचा आहे मस्के म्हणून आणि परळीचा मुंडे म्हणून 2 मित्र बनवले होते. आणि दुसऱ्या बीडचा एक सांगळे म्हणून. आजही तो सांगळे म्हणून आहे. पाहिजे तर तुम्ही कधी त्याला भेट घेऊ शकता, चुकीचं काही नाही. त्या 3 जणांची नंतर थोडं ओळख झाल्यानंतर त्यांना असं ते सुद्धा परिस्थितीनं, तो परळीचा मुंडे जो होता तो जवळचा होता. तो एका मिलमध्ये कामाला जायचा. मिलमध्ये शेंगदाण्याचं मिल होतं, पोहे बनवण्याचं. पोह्याची मिलं नांदेडला आजही खूप आहेत. मग आम्ही तो शनिवारी जर सकाळी आपण गेलो तर शनिवारी दिवसभराचे 12 रुपये मिळायचे. शनिवारची रात्र थांबायचं 15 रुपये मिळायचे. रविवारचा दिवस थांबायचं ते 12 रुपये मिळायचे. आणि रविवारची रात्र थांबायचं. तुम्ही म्हणणार लगातार 4 दिवस का हो. लगातार 4 दिवस कंटिन्यू मेहनत केलेला माणूस. आणि मेहनतीशिवाय काही मिळत नाही हे आजही मी तुम्हाला काय म्हणतो वारंवार की मी जिद्द सोडली नाही. तर ते 15 आणि 15 30 आणि 12 2 24 एवढे पैसे घेऊन सोमवारी सकाळी मी क्लासला जायचो. तर 1-1.5 महिन्याच्या नंतर मास्तरनी मला विचारलं की बा तुम्ही शनिवारी क्लासला गैरहजर का राहता. मी म्हणलं सर परिस्थितीनुसार शनिवारी गैरहजर राहण्याचं कारण आहे. म्हणलं मी शनिवारी कामाला जातो, कारण बरेचसे पोरं तिथले खेड्या तिकडचे मुलं जायचे ना. मी कामाला जातो. ते म्हणजे कामाला जायची का आवश्यकता आहे, घरून पैसे येत नाही का. मी म्हणलो ते घरची परिस्थिती मी नंतर सांगाल तुम्हाला सर, पण मला 1 दिवस तुम्ही ऑफ ठेवा.
ते म्हणजे आपल्याला 6 महिन्याचा कोर्स आहे, मोटर भरणं शिकणं झालं पाहिजे, तुम्ही विनाकारण कामाला जाता. म्हणलं सर कामाला पैशाची अडचणी म्हणलं मला. मग ते सरांनी सांगितलं ठीक आहे जा म्हणे. म्हणजे असं 4 दिवस कामाला जायचो आणि सोमवारपासून शुक्रवारपर्यंत क्लास करायचो. 2 घंट्याचा क्लास असायचा फक्त. मग काही काळांतरीन काय झालं मध्ये 2-2.5 महिने गेल्याच्या नंतर एक धर्माबादचा मुलगा होता आरत्याचा. तो आरत्याचा मुलगा श्रीमंत घरचा मुलगा होता. तो तिथं आला तर त्याला स्वयंपाक बनवायची लाज वाटत होती, स्वयंपाक बनत नव्हता. मग आपल्याला काय आंधळ काय मागतंय 2 डोळे, आपण तर जिद्दी माणसं. मग माझा स्वयंपाक करायचा म्हणजे मी त्याचाही स्वयंपाक करू लागलो. पण तो एवढा श्रीमंत घरचा तर त्याच्या वडिलांनी दुसऱ्या चक्करला येऊन सांगितलं आम्हाला की धर्माबाद जवळ आहे नांदेडपासून. तर ती रेग्युलर 8-10 दिवसाला ते यायचा. कारण तो आरतीचा मुलगा मोठा माणूस तो सांगायचा की बाबा त्या मुलाला जेव घेऊ स्वयंपाक तुम्ही करा. मग मी त्याला पहिले एक 8-15 दिवस जेव घातल्यानंतर त्याचे वडील आले. त्याचे वडील म्हणले एक काम करा, तुम्ही काही आणूच नका, सगळं काही आलबेल आमचं घ्या आणि तुम्ही त्याला खाऊ घाला. मग एक जिद्द म्हणून मी ॲक्च्युअलच्या त्या मुलाला स्वयंपाक करून घातला 2 महिने. सगळा कोर्स आमचा 6 महिन्याचा होता. सुरुवातीचे 4 महिने असे गेले, नंतरचे 2 महिने त्या मुलाला जेव घालून आपलं भागलं ना आपण काही करू शकतो, असं काहीच नाही. त्याला नाही इलाज, आपलं लाज शरम बिलकुल काही नाही. आपण काम करणार, काम केल्याशिवाय होत नाही. आणि कष्टाला लाजाची गरजच नाही ना. मनामध्ये एक जिद्द होती ना, परत येऊ शकत नव्हतं ना. मग शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर 6 महिन्याचं शिक्षण झालं. मी अक्षरशः मिलमधल्या जाणाऱ्या पैशातूनच फीस भरलेला माणूस. त्यावेळेस परिस्थिती घरची गरीब होती असं नाही, परिस्थिती जेमतेम चांगली होती. परंतु स्वतःची जिद्द होती की आपण आता काहीच घ्यायचं नाही, स्वतः जीवावर करा. जे लोक म्हणतात ना ते ॲक्च्युली खरं आहे. घर तू काही मी घेतलंच नाही. मग त्यानंतर तिथं जे मुस्लिम समाजाची दुकान होती त्याच्या दुकानावर प्रॅक्टिसला राहिलो. 2-3 महिने तिथं प्रॅक्टिस केलं. असं वाटलं मनाला की ते आता आपलं शिक्षण झालं, पण ते शिक्षण काही पूर्ण झालेलं नव्हतं. परंतु आता किती दिवस थांबायचं, पैसे नाही, हे नाही, ते नाही म्हणून मग आलो गावाकडं. गावाकडे आल्याच्या नंतर गावाकडे एक विनायक घुले म्हणून मराठी समाजाचा माणूस होता. तो अगोदर थोड्याफार मोटर दुरुस्त करायचा, स्टार्टर बिटर मोटर कारण एकदम अशी डेअरिंग होईना ना की आपल्याला मोटर भरताच येईल म्हणून वखारीला. मग त्याला सोबत घेऊन 10-5 मोटरीचं काम केलं. परंतु हे काही सक्सेस झालं नाही. म्हणजे आमचा अनुभव कमी पडला आणि तो तर मुळात अनुभवी नव्हताच. पण त्याला लोक म्हणले व यो अनुभव घेऊन आला आणि तू गावात असं करतोच म्हणून दोघांची सांगड बसली. दोघात काम करायचा आम्ही निर्णय घेतला. पण आम्हाला तिथं काही काम जमलं नाही. मग एक भांदास काळे म्हणून त्यांची एक मोटर मला चांगला आठवत होतं. ती मोटर ॲक्च्युली खराब झाली आमच्याकडनं आणि ती न जळताच आम्ही त्याला जळली म्हणलो दोघं पण. आणि फॉल्ट होता स्टार्टरमध्ये, कारण त्यावेळेस ही खूप अवघड घटना होती. मग ती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला काही जमत नाही. मग मला असं वाईट वाटलं की त्यावेळेस तो गाव सोडून दिला. गाव सोडल्यानंतर जालन्याला चंद्राया म्हणून मेकॅनिक होता, त्या चंद्राया मेकॅनिकच्या दुकानावर थांबलो. तिथेही सुद्धा एक 2-3 महिने घातले. पण आपण एका गोष्टीवर तेव्हाही थांबलो नाही, आजही थांबत नाही. आजही 2-3 महिने 4 वर्ष 5 वर्ष झाले की आपल्या धंद्यात बदल करणार, पुढं वेगळं काय करायचं त्याच्यात, म्हणजे एकाच गोष्टीवर आपण थांबलोच नाही. मग चंद्रायाकडनं नाही जमलं. मग त्याच्यानंतर मला गावाकडं आलो. गावाकडे आल्यानंतर वडिलांनी असं ठरवलं की आता इकडे तिकडे फिरण्यापेक्षा लग्न करून यायचं त्या सामदान करून त्याच्यामुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं. मी ॲक्च्युली आता जी लग्न झालेली पत्नी आहे हिला बघायला गेलेलं नाही. तेव्हाच बघायला जायचं एवढं काही प्रथा नव्हती. काही लोकांची होती, पण आमची परिस्थिती अशी होती तर आमची प्रथा याचा प्रश्नच काय आला. कोण देणार तुम्हाला, कोण देतं की नाही हेच प्रश्न. वडिलाच्या हिशोबानेच वडिलांनी ती मला सासरवाडी करून दिली, दहीपुरीची माझी सासरवाडी. मग तेव्हा त्या घरच्याला वाटलं की आता हे गुतन. परंतु स्वतःच्या मनामध्ये एक जिद्द की आपण काहीतरी करून दाखवायचं, थांबणार नाही, मी थांबणार नाही. हे तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं की आपण थांबणार नाही. मग आई वडिलांनी भावानी त्रास द्यायला सुरुवात केली. नाही आता हे कर ते कर, जनावर सोडा नाही. मग एक दिवस असंच नांगर चालला होता. त्यावेळेस 6 बैल नांगर आणत होतो, मी नांगर आणत होतो. भाऊ म्हणला बाबा तू नीट वागत नाही असं नाही. त्याला वाटलं आता लग्न झाले आता कुठं जाईल, आता गुतून पडन. पण म्हणलं नाही, गुतणारा माणूस नाही. दुपारचा पारा होता. दुपारच्या पाऱ्यामध्ये आमच्या भावानी मला सांगितलं की ते बैल पाणी पाजून आण.
मी म्हणलं ठीक आहे, आता ऊन झालं म्हणलं, पाय जळायला लागले, आता काय तुम्ही जा. हो आता परिस्थिती ते मोठा होता ते नाही कसं जात नाही. मी ते बैल आणले, आमच्या आजही चला गावामध्ये संपतराव खैरे म्हणून त्यांच्या विहिरीवर पाणी पाजले, त्या बैलाच्या जोडी घातल्या, हा साई बैलाच्या 2-2 बैलाच्या जोडी घातल्या आणि तिकडे तोंड करून काढून दिले. त्या बैलाचे तोंड आजही तिकडेच आहे, मला अजूनही माहित नाही. आणि तसंच मी नीट निघालो, सरळ आंबडला जालन्याला आलो. जालना जालन्याला नंतर मग मी जालन्यात परत चंद्राकडे आलो. तर मला जी सासवाडी करून दिली, माझी चुलत बहीण दिली हरदखेड्यामध्ये, त्या पाहुण्याला आमच्या सासऱ्याकडनं दडपण आलं की बा काय मुलगा इकडे तिकडे फिरतो, तुम्ही हे काय लावलं माझ्या मागे. मग ते पाहुणा परेशान झाला. मग त्या चुलत बहीण असल्यामुळे तो पाहुणा जालन्याला आला माझ्याकडं. मला म्हणे तू एक काम कर म्हणे, बाबा आंबडला आम्ही सगळी सोय करून देतो आणि आंबडला तुम्ही त्या मदनच्या दुकानावर राहा म्हणे. मदन म्हणजे माझ्या सासऱ्याच्या मावस भावाचा मुलगा. बरं ठीक आहे, आता पर्याय नव्हता ना आपल्याकडे. मग परत मी तिथून त्या पाहुण्याने मला तिथं आंबडला ठेवलं महिन्याने. त्यावेळेस ॲक्च्युली तुम्हाला हसू वाटेल, 90 रुपये महिना होता आणि बाईला सुद्धा 3 रुपये 2 रुपये रोज होता. परिस्थिती होतीच, हालाकीचीच होती. 82-83ची घटना आहे, काय फार मोठी नाही ना. 82 सॉरी 84ला कट करतात. 84ला आपण नांदेडून आलो, 85ला जालना हिंडलो, 86चा काळ होता, 86-87ची गोष्ट आहे. 86ला मग आंबडला थांबलो. त्यांच्याकडं ज्यावेळेस आंबडला थांबलो त्यावेळेस तिथं मग एक असं वातावरण, शिवसेनेचं वातावरण बनलं होतं त्यावेळेस. मग त्या शिवसेनेच्या वातावरणामध्ये आम्ही थोडं असं मिळून गेलो. लक्षात आलं आमच्या ते पाहुणे होते. राजकारणात त्यावेळेस राजकारणात एंट्री नाही घेतली त्यावेळेस, पण राजकारणाच्या सोबत राहिलो. राजकारण लोक काय करते, राजकारण कसं असतं, राजकारणाचं काय चालतं गणित, ही सगळं बघत बघत मग तिथे ताराचंद खले, सुदाम पवार, भाऊसाहेब पालबुदे ही लोक, तिथले शाखा प्रमुख, तालुका प्रमुख हे ते होते. तेव्हाच जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा पहिला जिल्हा प्रमुख म्हणून काम करीत होता तो बद्रीप्रसाद सोनी. एका पायाने अपंग होता, पण तो जिल्हा अध्यक्ष म्हणून तो काम करीत होता. मग तेव्हाच त्या आंबडच्या एरियामध्ये शाखा उघडत होत्या. त्या शाखेचं मधून अधून आपलं बघत होता, कारण मी ज्यांच्या कामाला होतो तेही शिवसेनेचे कार्यकर्ते होते. आणि ही जी सगळी गँग होती त्या माणसाकडे येऊन बसायची, म्हणून थोडंसं शिवसेनेचं असं आवड वाटली. मग योगा पुढं काय झालं माहिती का, मग सासऱ्यांनी बायकोला तिथं आणून घातला मला आंबडला. तिथे एक रूम करून दिली मला कावंदी बाराच्या बाजूला. मग त्या रूममध्ये राहू लागलो. परिस्थिती इतकी बिकट होती, अक्षरशः आम्ही एक पोतं टाकून एक चादर घेऊन झोपलेला माणूस आहे. लोक जे म्हणतात यात शंका नाही, परंतु जिद्द सोडली नाही. परत नाही म्हणलो नाही, परत भावाकडे गेलो नाही, परत बहिणीकडे गेलो नाही, परत आजही बहीण भाऊ सगळ्याला विचारा, कोणी सांगणार तुम्हाला की हे आलाच नाही वापस, मी गेलोच नाही. वडील सुद्धा खूप वेळेस आले माझ्याकडे, असं काही नाही की मला म्हणले नाही घरी चल, असं काही. परिस्थिती जेमतेम चांगली होती, परंतु आपल्याला जायचं नाही ही आपली मनाची जिद्द होती. म्हणून मी म्हणतो जिद्द करणाऱ्याला ईश्वर देतो, फक्त त्याची परीक्षा तर घेणारच ना. त्या पद्धतीचं माझं दुकान झालेलं आहे. मग तिथं आम्ही आंबडला तेव्हा 86 दंगल झाली. 86च्या दंगलीमध्ये मग सगळे ते शिवसेना लोक हे ते सगळं पाण्यात नजर मिली. मग ते बाजूबाजूच्या शाखा, कवडगावला शाखा उघडायला होतो, पांगरीला शाखा उघडायला होतो, त्या पोराबरोबर जायचो ना. कोण विचारतंय. मग तेव्हापासून शिवसेनेसोबत आजपर्यंत एकनिष्ठ शिवसेनेत, आजही शिवसेनेतच आहे. तेव्हाही आवड तेव्हापासूनच शिवसेना. हो, तेव्हापासून शिवसेनेची आवड लागली. शिवसेनेची आवड लागण्याचं कारण मग त्यावेळेस काय झालं, आंबडची दंगल झाली, नंतर उमापूरची दंगल झाली त्याच 86ला, नंतर लिंबोळीचं हत्याकांड झालं. त्या 2-3 गोष्टीचा दाट अनुभव आला. मग त्या काळात आम्हाला ती बद्री सोनी, भाऊसाहेब पालबुदे, रुपा पैलवान त्यांच्या ओळखी झाल्या. आणि मग 5-6 महिने मी आंबडला राहिल्याच्या नंतर 1-1.5 वर्ष 86ला दंगल झाली, 87ला आंबडमध्ये थांबलो. 88-89चा काळ आहे. इथून राणी उच्चगावच्या मोटरी पूर्णपणे भरायला त्या माणसाकडे यायच्या. इथे श्रीनिवास मंत्री खूप मोठा माणूस आहे, 500 एकरवाला, त्याच्या मोटरी भरायला यायच्या म्हणून ते जगन्नाथ शिंदे त्यांची माझी ओळख होती. मग त्या ओळखीनुसार मी म्हणलं आता या मालकापर्यंत किती दिवस राहायचं आपल्याला. मग त्या मालकाचा आमचा हिशोब झाला. मालक म्हणले तू निघून जाय. मी म्हणलं करा हिशोब केला. तर त्यावेळेस माझे त्याच्याकडे 300 रुपये निघाले. मग त्यावेळेस आंबड सोडलं. आता आंबड सोडून जायचं कुठं म्हणून विचार पडला ना. मग राणी उच्चगाव, मग ह्या विचारामध्ये काही करता नाही आलं. मग राणी उच्चगावला याचा विषय याच्यामुळे झाला की राणी उच्चगाव एक मोठं गाव आहे, बाजारपेठेचं गाव आहे.
आजूबाजूच्या मोटरी तिथं यायच्या म्हणून या माणसाची ओळख होती आणि मोठं गाव वाटत होतं, नेहमी येणं जायचं व्हायचं म्हणून हे गाव निवडलं. परंतु मजबुरी का नाम महात्मा गांधी, पैसे नव्हते पण जिद्द सोडली नाही. पैसे नाही तरी जिद्द सोडली नाही. मी त्याच्याकडनं हिशोब घेतला. त्या माणसाने मला 50 रुपये दिले. ते आजही संबंध चांगले पाहुणे असल्यामुळे आज भेटीगाठी होत्या आमच्या. त्यांनी 50 रुपये दिले. त्या 50 रुपयामध्ये काही मी राणीची गावाला दुकान टाकू शकत नव्हतो. मग माझी जी चुलत बहीण आहे हरदखेड्याला, माझ्या मिसेसला मी त्यातलेच 10 रुपये दिले आणि तिला सांगितलं हे पसारा उचला तुम्ही दहीपुरीला जावा, कारण दहीपुरी 2-4 किलोमीटर तिथून 9 किलोमीटर दहीपुरी आहे आणि दहीपुरी हे गाव रेग्युलर आंबडला असते. त्याच्यामुळे मग त्याचा एक भाऊ आता चुलत भाऊ साळेग्राम म्हणून त्यांच्यासोबत मी काढून दिलं आणि मी माझं ती 50 रुपये 40 रुपये घेतले आणि हरदखेड्याला गेलो. त्या हरदखेड्याच्या बहिणीकडेही परिस्थिती जेमतेम होती, चांगली परिस्थिती नाही जेमतेम परिस्थिती. त्यांची सुद्धा गरिबीची परिस्थिती आहे, आजही गरीब परिस्थिती. ते मिळून आता वारले. मग त्यांच्याकडे गेले नंतर मग तिथं आता राणीच्या गावाला दुकान टाकायचे पण भांडवल पैसे हा. मग त्या पाहुण्याकडे गेलो. ते पाहुणे म्हणले मी देतो पैसे काढून. दुकान टाकायला काय लागायचं, 500 रुपये 1000 रुपये लागायचे. पाणी बिणे हे ते सगळं स्वस्त काळ होता ना. एक किरायचं दुकान करायचं आणि थोडेफार पाणी पकड पाणी घ्यायचे. ते काय 50-60 रुपयात 100 रुपयामध्ये सगळं साहित्य यायचं आमचं. साहित्य काय फक्त बुद्धीचे ना, काय साहित्य, एक फर्मा, ती रिली येते ती कापायची, तिचा फर्मा करायचा, 2-4 पाणी आणि पकड, याच्यावर काही लागतच नव्हतं ना. मग ते उंचेगावात अजून बी उंचेगावात बरेचसे लोक म्हणतात की विठ्ठलराव नुसते पाणी घेऊन आलेला. हो बरोबर आहे. लोकांची काही आणि आज पुढं गेले. म्हणजे नेमकं काय स्टोरी, काय नेमकं पाणी घेऊन आले नुसत्या पाण्यावर तुम्ही एवढं? हो खरं, पाणी घेऊन आलो नाही, पाणी सुद्धा इथंच घेतले. ते मी सांगतो तुम्हाला आता रूटमध्ये. पाणी सुद्धा याच गावाने दिले, गावाचेच खरे उपकार आहे. पाणी बिने मी सोबत आणले नाही. मग माझं दुकान टाकायचं ठरल्यानंतर मी तिथं ते कापसे म्हणून माझा मित्र होता झालता त्या पाहुण्याचा, त्याला बार विचारलं बघ कापसे साहेब आपण दुकान टाकू. पण त्याच्याकडं सासरवाडीचं धन मिळाल्यामुळे त्याची काही यायची इच्छा नव्हती. परंतु मग योग असे आले, त्याच्या सासऱ्याची मोटर बिघडली. मग आम्हाला काही कामच नव्हतं. आम्ही ते सासऱ्याची मोटर दुरुस्त केली, ती चांगली चालली. मग ते सासरा म्हणला त्यांना तुम्ही जावा यांच्यासोबत, चांगलं काम करते. मग त्याला सोबत घेऊन आलो. तर त्याजवळ भांडवल नाही. मग त्याच्या गावाकडे गेलो. त्याचं मूळ गाव बदनापूरपाशी आहे, धोपटेश्वर कापसेचं. मग त्याच्या गावाकडे गेलो. त्याच्या वडिलाला पैसे मागायला. त्याचे वडील म्हणले पैसे नाही पण हे 2 बोकडे म्हणे घेऊन जा बाजारात विका आणि तुम्ही पैसे घेऊन जा. त्या कापसेला आजही विचारा. मग कापसेला आम्ही सोबत गेलो. ते बोकडे त्यावेळेस आम्ही 3 का 3.5 हजारात काहीतरी ते बोकडे विकले त्या टायमाला. आणि त्या माणसांसोबत घेऊन आलो. त्या माणसाने त्याच्या सासरवाडीतून मग बैलगाडी आणली, त्यात एक मोटर टाकली. आम्ही तिथं आलो. आदल्या दिवशी येऊन गेलो. तर इथं एक जाधव म्हणून लाईनमन होता आणि हरिभाऊ माळोदे होते. यांना आम्ही विचारलं आम्हाला एक दुकान टाकायची, मोटर भरायची. ते जाधव लाईनमनने हरिभाऊ माळोदे म्हणले एक काम करा, जागा आहे म्हणे समिंदरप्पा शेळकेची. मग त्या समिंदरप्पा शेळकेच्या जागेवर गेलो आम्ही. त्या समिंदरप्पा शेळकेची जागा आम्ही 60 रुपये महिन्याने त्यावेळेस केली. दोघात दुकान टाकलं. दोघात दुकान टाकलं. पैसे त्याचे, काम करायला मी. समोर तिथे त्यावेळेस तिथे ती भिक्षेची हॉटेल होती बघा, एक कृष्णा हॉटेल म्हणून होती. इकडून एक राधा होती. इकडून 2 हॉटेली होत्या तिथे. मग इथं थांबल्याच्या नंतर परिस्थिती अशी झाली की मला तो 2-3 दिवसाच्या नंतर एकदा यायचा कापसे दुकानात. ऍक्च्युली उंचेगावची परिस्थिती जर काढली ना तर मला असं वाटतं की देवाने कसं काय इतकं दिलं. म्हणजे तो ऍक्च्युली तिकडून येते वेळेस 3 दिवसाच्या भाकरी घेऊन यायचा मला. ज्या काय उरतील त्या भाकरी आम्ही 3 दिवस. इथे गणपत होता, आता वारला. त्या गणपतकडनं आम्ही चिवडा घ्यायचो. समोर हॉटेल होती त्याची. त्याच्याकडनं जेव्हा आम्ही ते चिवडा वगैरे आणायचो, 3 दिवसाच्या बाजरीच्या भाकरी मी ऍक्च्युली चिवडामध्ये काढल्या. यात काही शंका नाही. परंतु जिद्द सोडली नाही. दुकान चालवायची, थांबायचं, इथं जायचं कुठं नाही. गाव चांगलं आहे, गाव मोठं आहे या उद्देशाने मी इथंच थांबलो. त्यानंतर अशी परिस्थिती होती उंचेगावची माझी की त्या 2 वर्षात तर इतका काळ खराब होता की आमची जगताप म्हणून पाहुणे, त्या जगतापच्या मळ्यामध्ये विचारा, ते म्हातारे वारला आता. ते माणिक जगताप म्हणून आहे, ते सोबत आहे. त्याला मोटर भरायला शिकायचं म्हणून ते माझ्याकडे यायचा नेहमी. त्याला आजही विचारू शकतो आपण. मी असं त्याच्याकडे जांभळीची बाग होती की, मग त्या जांभळीच्या बागामध्ये असं अंडरवेल नसल्यामुळे मी त्याचं बाथरूम तयार केलं होतं. दगडी झाडाचे दगडे आणि पाणी तर एवढी बिकट परिस्थिती त्या माणसाची. एक छोटंसं बघून होतं आणि एक बकेट होती, ती सुद्धा फुटकी.
पण दररोज आंघोळीला ज्यावेळेस जायचो त्यावेळेस थंडी वाजायची, आंघोळीची परिस्थिती, आंघोळीला जायचो तर तुम्ही यकीन मानणार नाही, ते बघून एवढं गरम करायचं त्याला उकळू द्यायचं पाणी हा, आणि ते बकेट डायरेक्ट बकेट काढायची, कारण ते काही नव्हतंच, नव्हतं. हा ते बाथरूमचा चेंबू घ्यायचा, एक बकेट भरून काढायची, ती बकेट सुद्धा फुटलेली होती मग तिला आतून चिकून लावायचं, बरं. मग ती बकेट भरून काढायची आणि ते गरम पाणी त्यात टाकायचं, मग तेव्हा ते पाणी गरम व्हायचं आणि त्या पाण्याने 2 ते 2.5 मिनिटातच आंघोळ करून घ्यायची पटकन. आणि अंडरवेल पिळायची आतच, मुंबई आंघोळ म्हणतो त्याला आपण, आज रोजी आपण त्याला मुंबई आंघोळ म्हणू. अंडरवेल पिळायची, बाहेर यायचं, शेकायचं, शेकून ती वाळवायची. आजही काही लोक वाळवते बघा, आता राहिली नाही परिस्थिती तशी सगळ्याची, कारण आज गरीबात गरीब बी चांगलाच झालाय, तितकी गरिबी आज नाहीये, तेवढी गरिबी आज नाही. तेवढी जर गरिबी असेल ना, हा आज आपल्यासारखा माणूस कोणी म्हणता येईल 10 रुपये घेऊन द्या, पण त्यावेळेस कोणी कोणाला देत नव्हतं, खूप चिकट होते लोक, देत नव्हते कोणी एकाला काही. मग ती अंडरवेल शेकायची, गावात यायचो, रसीदबाईची दुकान होती, त्या रसीदबाईच्या दुकानावर येऊन 1 पैशाचं तेल 3-4 दिवस पुरायचं, 1 पैशाचं. मग त्याच्या मापातून तेल घ्यायचं, ते लावायचं आणि पाठीमागं त्या अण्णा काकाची दुकान होती, त्या दुकानावर जाऊन भांगपाडाचा दुकानात येऊन बसायचं. पण जिद्द सोडली नाही मी, उधारी या गावामध्ये मागच्या वेळेस सोडली नाही. त्या भिशाच्या हॉटेलवर कंटिन्यू चहा सांगायचो. या इथली परिस्थिती तर मला जर बघायचीच असेल खरी स्टोरी, लोक जे म्हणतात ते बरोबर आहे, लोकांची काही चूक नाही. अर्जुन रायकर, शाळीराम पाटील, असे 10-15 लोक असे होते बनवले मी, की ते नुसतं बिड्या प्यायला माझ्याकडे, बिड्या प्यायला, आणि मी कंटिन्यू हिम्मतलाल बिडी प्यायचो, हिम्मतलाल बिडी ठेवायचो. मला पिऊ नव्हती वाटत, पण हे येणाऱ्यासाठी काहीतरी लागेल ना, तिच्या लोकांची ओळख कशी होईल. आपल्याला पुढं रिवर्स जायची सवयच नाही ना, पुढंच जाणार. ती सगळे लोक दररोज यायचे, कोणी मग एक दिवस अर्जुन रायकर भाकर आणायचा, एखाद्या वस्तू गणपत आणायचा, एखाद्या दिवशी बबन काळे आमच्या शेजारी आहे ना, आज बी आहे ना, ते सांगतात ना, आज बी सांगते ना तुम्हाला, पाणी आणले ही गोष्ट काही चुकीची नाही, कारण ते आज सांगतात तर मला यायला जेवण किती दिवस दिले. पुन्हा आम्ही समजा असं बी ऐकलं दादा तुमच्याबद्दल, की तुम्ही ज्या विहिरीवर मोटर भरासाठी जायचा, ज्यांच्या शेतात, ते मोटर भरल्याच्या नंतर तुम्ही जेवणासाठी 2-3 दिवस दुसरं काम मिळेपर्यंत तिथंच राहायचं. कसं आहे, परिस्थिती माणसाला बरोबर मार्ग सुचवती. परिस्थिती अशी होती की तुमच्या शेतात जर मी आलो आणि तुमच्या शेतात जर मी मोटर भरली आणि तुमची मोटर चालू झाली, तर तुम्ही त्यावेळेस मेकॅनिकला थोडंफार डिमांड होतं, मग तुम्ही जेवू खाऊ घालायचे व्यवस्थित. आणि आपण जर थांबलो तर त्याला कालचे लोक जेवणा खावणाला काही अशी फार मोठी हे देत नव्हते, किंमत देत नव्हते, थांबा म्हणायचे. मग आता पुढचं कामच जर नाही आणि गावात येऊन जेवणाची व्यवस्थाच नाही, तर ते तुमचीच बैल सोडलेली परत होते ना. मी उदाहरण काय तुम्हाला जिवंत उदाहरण देतो ना, मी अशा विहिरी देतो की त्या विहिरीवर खरोखर 2-2-3-3 दिवस थांबलो. ज्यावेळेस पुढचं काम येईल त्यावेळेसच तुमचे बैल बांधून टाकायचे आणि त्याच्याकडे जायचं. तर त्या काळ असा होता की तुम्हाला सुद्धा वाईट वाटायचं की बरा होता फुकटमध्ये काम करेल, आणि ऍक्च्युली आपण पोटासाठी थांबायचो. ही ऍक्च्युली परिस्थिती खरी आहे, लोक म्हणतात ते नाही, ती खरी आहे ती परिस्थिती. बरोबर. मग आज समजा एवढं आज समजा तुमची संस्था आहे, इंग्लिश स्कूल, जारचा प्लॅन्ट आहे, दुकान आहे, कृषी याची औषध, काय झालंय पुढं मग हळूहळू दिवस माणसाची बसून राहत नाही. जिद्द जर माणसाच्या अंगात असली ना, जिद्दीनं काही पण होतंय. मग मी त्या 2 जणांचे, कापसे आणि माझे, एक थोड्या दिवसात 5-6 महिन्यामध्ये वाद झाला. दोघांचा देणे घेणं वाद झाला. वाद झाल्यानंतर त्या कापसेने माझं सगळं पसारा, त्याचं तो जे मटेरियल होतं सगळं त्यांनी आणलेलं होतं. ऍक्च्युली त्यांनी दुकानात लावायला लक्ष्मीचा जो फोटो आणते ना, तो फोटो सुद्धा घेऊन गेला. आणि तर गेलाच गेला, कारण मटेरियल त्याचं होतं, पैसे त्याचे होते, माझं काही नव्हतंच ना. मी अंगावरच्या कपड्यानेच आलेला माणूस होतो. ऍक्च्युली खरं आहे, लोक सांगता हे खरं आहे. तो ते माझा वाद झाल्यानंतर आम्ही त्याला विचारलं थांबा असं तसं, पण ते काही झालं नाही. मग गावातली इथं रशीद भाई आणि लुलेकर या 2 जणांनी आमचा वाद मिटवला आणि त्यांनी तो पसारा उचलून घेऊन गेला. तर अक्षरशः ही रूम मी केलेली होती, म्हणून तो माणूस उचला आणि ते विठ्ठल मोरीच्या रूममध्ये गेला. त्यांनी त्याचं दुकान टाकलं, मी माझ्या दुकानावर आहे. पण माझ्या दुकानामध्ये संध्याकाळी 6 वाजता मी जेव्हा आलो, वाद झाला, त्यावेळेस माझ्याकडे देवाचा फोटो नाही राहिला, पाहणा नाही, पक्कड नाही, मारतूल नाही, काहीही नाही. तर दुकान कशी चालवायची मग अशा परिस्थिती, पण जिद्द माघार घेणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रशीद भाई आणि लोलेकर त्या 2 जणांनी आमचं मिटवण्याचे प्रयत्न केले. तर त्यावेळेसही मला राग आला. मी त्या कापसेला परत 2 ठोके टाकले, पण माघार नाही घेतली. मग त्यांनी त्याची दुकान टाकली, मी माझी दुकान टाकली. मग माने म्हणून होते इथं. खरं काही लोक त्या काळात, काही लोक असे होते की ते खरोखर त्या काळातले शिवाजीच होते. ते
मदत करणारे लोक होते, दान धर्म करणारे लोक होते, लोकमुखाला विचारित होते, आजही आहे ते. पण त्यावेळेस थोडे होते. ते भिकाजी माने म्हणून होते त्या गावामध्ये. मग ते भिकाजी मानेची मोटर दिवस करायसाठी गेलो होतो मी. तर ते त्या मुस्लिम समाजाच्या माणसांनी मोटर केली. तिथं एक मेकॅनिक होता, त्या मेकॅनिकडनं ती मोटर 2दा-3दा खोलली, भरली, पण ती काही जमली नव्हती. म्हणून मी त्याच्या शेतात गेलो, ती त्यांची मोटर भरली, फॉल्ट काढला. खूप म्हणजे नुसतं कनेक्शन चुकलेलं होतं, त्याचा फॉल्ट काढल्यामुळे त्या म्हातारीची एवढी भावना बसली माझ्यावर. आणि मग आम्हाला तर कुठं जायला चान्सच नाही ना. जांभळीचं झाड, उन्हाळा दिवस, मस्त 2-3 दिवस ती मोटर चालली. ती बाबापाशीच थांबलो आम्ही. भिकाजी माने म्हणून बोलायचे, त्याचे पोरं सांगतील तुम्हाला. तिथे थांबलो आम्ही. तर ते भिकाजी माने म्हणजे मी मग दुसऱ्याची मला म्हणे, का जाईना तू? मी मला जायला कुठं काही नाहीच म्हणलं बाबा मला. मग किती पैसे देऊ म्हणे तुझे? त्याला वाटलं पैशामुळे जाईना. मी म्हणलं बाबा पैसे नाही पाहिजे मला, माझ्याकडे पाणी पकड मारतूल काही राहिलं नाही म्हणलं. माझा पार्टनरशिप होता, ते पार्टनर गेला. पण तू तू सांगतो कधी मला? कारण त्या काळातही लोक, काही जाणणारे लोक होते. सांगायचा मुद्दा काय माझा. मग ते त्यांनी त्याच्या मुलाला बोलवलं, तेव्हा त्याच्याकडे फोर ट्रॅक्टर होते. मुलाला बोलवलं, म्हणे यांना काय करा म्हणे, यांना सगळे पाणी द्या, चिमणी हाताला देऊन टाका म्हणे. त्याचा मुलगा एवढं मला चांगला आठवतं मला म्हातारबा. नंतर आम्ही सोबत राहिलो कंटिन्यू. म्हातारबा अण्णा म्हणले की ते मला ट्रॅक्टरमध्ये लागते. ते म्हातारं एवढं खराब होतं भिकामाने. त्यांनी 2 मुलाला शिव्या दिल्या, लगेच पटकन म्हणजे मला सगळे पाणी त्याला देऊन टाका. मला त्यांनी पाणी दिले. मी त्या भिकामानेचं दर्शन घेतलं. ते पाणी एका पिशवीत भरले आणि ते गावात घेऊन आलो. त्या दुकानावर समिंदर अप्पाच्या 3 दिवस सतत मोटर नाही. पण मी पण जेवायला गेलोच नाही. अक्षरशः आखो देखो आले. मला चांगलं आठवतं. 3 दिवस उपाशी तिथंच गेलोच नाही. जाणार कुठं? पैसेच नाही ना. त्याच्याकडून पैसे नाही आणले, इकडे पैसे नाही, मोटर बी नाही भरायला. जे काही होतं भांडवल छोटं मोठं जमा झालं ते सगळं त्यांनी नेलं. पण समोरच्या हॉटेलवरून मात्र जिद्द सोडली नाही. त्या हॉटेलवरून चिवडा मागायचा, थोडा बहुत चिवडा घ्यायचा त्याच्याकडून, तोच खाला, त्याची उधारी होऊन बसली. मग पहिली मोटर आली मला बद्री शेठची. खरंच गन स्टोरी, सांगण्यासारखी स्टोरी ती. बद्री शेठची मोटर आली शिवतारे. त्या बद्री शेठनी आजूबाजूच्या लोक मोटर भरून नेले. आजूबाजूच्या लोकांना बरंच सहकार्य केलं. मला त्या गावामध्ये जास्त म्हणजे सहकार्य केलेलं बद्री शेठ, आंधवल राठीचे डवले, यशवा मास्तर, निर्मळ पिंपळगाव आणि स्थानिकचे ते हरिभाऊ जाधव, या 10-5 लोकांनी चांगला आहे म्हणून मदत केली. त्या मदतीच्या जोरावर मग पहिले मोटर भरले. मी काय जास्त दिवस थांबलो नाही, 4-5 वर्ष मोटरी भरले मी. थोडं बरं चालत नाही तर अनिरुद्ध खोतकर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. मग त्याच्या काळात मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. नंतर लगेच गव्हर्नमेंटच्या मोटरीचा गुत्ता घेतला. त्यावेळेस अंबडमध्ये 240 गाव होते. मग गव्हर्नमेंटच्या मोटरीचा गुत्ता घेतला. त्या गुत्त्यामध्ये तोडून घेतला मी. तो वाहक म्हणून आहे बघा, त्या वाहक गुत्तेदार होता मोठा, टेंडर भरणारा. त्याच्याकडून तोडून घेतला. अनिरुद्ध भाऊनी मला तेवढ्यावेळेस, मी कोणत्या पुढाऱ्यासंग राहिलो नाही, पण पुढाऱ्याकडनं काम कसं करून घ्यायचं, किती घ्यायचं, त्याचं थोडंसं आपल्याला ज्ञान होतंच. आणि तेवढं आपण मजबुरी शिकवती माणसाला. फक्त जिद्द सोडायची नाही. जिद्द जर नाही सोडली माणूस मोठा होतो, यात बिलकुल शंका नाही. हे माझं खरोखर जिवंत उदाहरण आहे. तुमच्या आता हे आपल्या समोरच उदाहरण आहे. जिद्दीना माणूस कुठपर्यंत जातो हे आपण दादाच्या तोंडून ऐकू शकतो. आज दादाजवळ काय हे दादा आपल्याला सांगतो. नाही, आता परिस्थिती अशी बसून राहत नाही. माणसाने फक्त जिद्द सांभाळायची. त्यानंतर मग मी राणीच्या गावामध्ये आल्यानंतर लगेच एक छोटंसं खत औषधीचं दुकान टाकलं. ते दुकान टाकण्यासाठी एक जागा होती माझ्याकडे, ती जागा विकली. ती जागा विक्री केल्याच्या नंतर त्या जागेमध्ये 11,000 रुपयामध्ये मी खत औषधाचं दुकान चालू केलं होतं. तर जयनारायण राठी आणि नवनीत शेठ राठी या दोघा लोकांनी मला त्यावेळेस 2001-2चा काळ होता तो. त्या काळामध्ये मला त्यांनी 15-20 लाख रुपयाचं खत उधार दिले. त्या काळामध्ये माणसाने जर वेळ आली तर फक्त चांगल्या सोबत संगत ठेवायची. बरोबर. माझ्याकडून फक्त चांगल्या संगत ठेवणं एवढं एक ध्येय आणि जिद्द, परत न जाणं. या जिद्दीच्या जोरावर मी आज रोजी भविष्यात या लोकांनी मला मग पाहिजे तेवढं काही दिलं. थोडा देवीचा आशीर्वाद, आईवडिलाचा आशीर्वाद, आज रोजी सगळं काही आलबेल मिळाले. प्रत्येकाला जे मिळतं, काही लोकांना पैसा मिळतो, काही लोकांना मुलं मिळत नाही, काही लोकांना प्रॉपर्टी मिळत नाही, काही लोकांना काही मिळत नाही. मला देवानी, आता पुढची स्टोरी जर सांगितली आपण तर याला 2 दिवस लागणार आहेत. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगून देतो की मला
ईश्वराच्या कृपेनं माझे मुलंही चांगले मिळाले, हा मला प्रॉपर्टी भरपूर झाली. आज रोजी माझ्याकडे 100 एकर शेती आहे. एक लोकांचं देणं फेडावं म्हणून मी एक महात्मा फुले इंग्लिश स्कूल शाळा सुद्धा काढली. हे लोकांचं देणं काही लोकांनी जे आपल्याला दिलं ते लोकांचं देणं सुद्धा आपण फेडलं गेलं पाहिजे. माणसाच्या मनामध्ये इच्छा सुद्धा असली पाहिजे. इच्छा जर असेल तर काही होतं. नाही शाळा बी तुमची टॉपला आहे. शाळेमध्ये मला मग नंतर बघा सगळं काही आलबेल आपल्यापाशी आहे, परंतु आपण ते आचरणात आणणं, लक्षात येणं ते महत्वाचं. जसं तुकाराम महाराज नाही म्हणत का, सर्व काही तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. त्या मुद्द्यातून जर माणूस थोडंसं आचरण शुद्ध ठेवलं कुठेही कमी पडत नाही. कारण मला जे लोकांनी दिलं ते मला लोकांचं देणं देण्यासाठी मी इंग्लिश स्कूल उघडली आणि ती आज चांगल्या परिस्थितीमध्ये चालू आहे. आम्ही तुमच्याबद्दल दादा असं बी ऐकलं की तुम्ही किडनीचे पेशंट हो बिना पैसे घेता. म्हणजे ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या युगामध्ये समजा बरोबर आहे. विंचू जरी चावला तर आता सध्या विंचू उतराचे सुद्धा काही काही पैसे घेतात. बरोबर. म्हणजे इतका हे झाले दुनिया. अशा टायमाला तुम्ही एक किडनी सारख्या रोगावर तुम्ही मोफत औषध देता आणि ते पेशंट बरेचसे बरे होता. म्हणजे 70% तर आम्ही ऐकू नाही की ते खूप महत्वाचा प्रश्न होता. हे काय समजा ते खूप महत्वाचा प्रश्न होता. काय झालंय लोकांचं माणसाला आपल्याला मिळाल्यानंतर लोकांचं देणं बी करणं गरजेचं आहे. मी ते किडनीचं औषध माझ्या स्वतःचे सासू पेशंट झाली होती त्या पेशंटसाठी आणलेलं ते औषध. मी ते औषध आणलं होतं सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यात वझर्डे म्हणून गाव आहे. तिथं तो माणूस आजही औषध देतो. मी तर त्या औषधाला तर एवढं धन्य मानतो की ते ज्या माणसाने ते औषध सुरुवातीला दिलं असेल मला तर मी त्याच्याकडून आणलं, माहिती घेतली, माहिती म्हणून द्यायलो. पण तो खरा ईश्वरीच अवतार असेल की त्या मुळ्या काढून द्यायच्या. काही नाही, आपण जे झाडं ज्या झाडाचे फळं खातो त्याच झाडं त्या मुळे आहे. मी माझ्या स्वतःच पेशंटसाठी ते आणलं. माझ्या पेशंटला चांगलं मानसिक समाधान भेटलं. कारण त्यावेळेसच मला किडनी ट्रान्सप्लांट करायला सांगितली होती माझ्या सासूची. परंतु ती किडनी ट्रान्सप्लांट न करता आज 2009-10चा तो काळ आहे. तेव्हापासून माझ्या सासूला आज एकही गोळी चालू नाही. मग जर आपल्याला त्यावेळेस जर मला गरज पडली असती सासूची किडनी बदलायची तर माझ्याजवळ तेव्हा प्रॉपर्टी सुद्धा नव्हती की जेणेकरून किडनी बदलाव. मग त्याचं एक लोकांचं देणं, लोकांच्या आशीर्वादाचं देणं फेडावं म्हणून मी हे औषध कंटिन्यू 100% फ्री देतो आणि यानंतरही देत राहील. ज्या दिवशी असं वाटेल की आता लोकांना गुण येत नाही आणि आपल्याला त्रास होतो त्याच दिवशी मी ते बंद करणार. तोपर्यंत मी त्याचे पैसे घेणार नाही. कारण मी जर आज पैसे घ्यायला लागलो तर त्यावेळेस जर मला किडनी बदलायचं काम पडलं असतं तर त्याचं नुसतं व्याज आणि पुढची दिशा आपल्याला दिसली नसती. म्हणून एक लोकांचं देणं देण्यासाठी 100% ते फ्री देतोय आणि फ्रीच देणार. जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फ्री देणार. ज्या दिवशी नाही जमणार त्या दिवशी बंद करणार. पेशंट भरपूर दूर लांबून येत असेल. आता हप्त्याला माझ्याकडं मला हैदराबाद, पुणे, नगर, नाशिक, मुंबई, येवन, गुजरात, MP, UP आता एवढ्या दूर जाईपर्यंत खरं म्हणजे त्या औषधाचा तेवढा इफेक्ट पडत नाही. कारण त्या मुळ्या आपण काढतो त्या ओल्या मुळ्या राहतात ना, त्या ओल्या मुळ्याचा रस घ्यायचा आहे आपल्याला. बरोबर. परंतु ते आता काही लोक जर तिकून आले तर आपण देतोच. आता राजस्थानचे लोक आमच्याकडे आता विहिरी खोदतात ते बरेचशा लोकांनी दिलं. आता तिथं फुकट देण्याचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे बघा. मी माझ्याकडं ज्या वेळेला हे औषध मी आणलं माझ्या स्वतःच्या पेशंटला, ज्यावेळेसपासून मी द्यायला लागलो त्यावेळेस माझ्याकडं अवघातील जुनामाळा 3 एकर जमीन होती. 3 एकर. आता मला वाटतं मी औषध फुकट देतो. मग मी जर औषध फुकट देतो तर 100 एकर जमीन कशी झाली? पुण्य माना. देणे वाले के हात नाही आता हे दिखते नाही. देणारा ईश्वरच आहे. ते कुठून देतो बरोबर ते फक्त कळत नाही. आपल्याला वाटतं आपण फुकट देतो. पण माझं असं मत आहे, मी शास्त्र सुद्धा थोडंफार जाणतो. शास्त्रात सुद्धा असं लिखित आहे की आपण जर दिवसभरातनं 100 रुपये जर कमवले तर त्यातले शास्त्राच्या हिशोबात तर असं आहे की 25% खर्च करायला पाहिजे आपण देवधर्माच्या, गोरगरिबाच्या, आंधळ्या पांगळ्याच्या आशीर्वाद घेण्यासाठी. पण आपण तेवढं नाही करू शकत. मग कमीत कमी कारण आपण स्वार्थी आहे.
आपण काही तेवढे दानशूर नाही, म्हणून आपण कमीत कमी तेवढं तरी करावं. औषध म्हणून एक हे एक पुण्यच झालं आणि ह्या पुण्याचाच मोबदला म्हणून मग 100 एवढं एकर वय क्षेत्र जर झालं आपल्याला तर आपण कशासाठी विचार करा त्याचा पैसे घ्यायचा नाही घ्यायला पाहिजे. हो नाही आणि बरोबर. मग तो देतोय त्याचं ते भगवंताचे हात कोणाला माहित नाही ना. थोडं शास्त्रावर पण विश्वास असला पाहिजे. माझा विश्वास आहे त्याच्यावर, बरोबर नाही असं नाही. म्हणून मी कुठेही रुपये त्याचं घेत नाही, घेणारही नाही. 70% लोक त्याच्यामधून दुरुस्त झालेत. मी जर 1000 लोकांना दिलं असेल तर त्यातले 700 लोक ॲक्च्युली दुरुस्त झाले. त्याच्या दुरुस्तीचा एक अनुभव सांगतो, एक छोटासा. मी एक वेळेस गाडी माझ्याकडे आता डिझायर आहे, नवी डिझायर. मी एक दिवस असा ह्या रस्त्याने परतूरला चाललो होतो बघा, कृषी ऑफिसला. तर सरपगावांच्या थोडं पुढे गेल्यानंतर ते नाला आहे ना, तिथून जे एक माणूस माझ्या मागे लागला. आता मला राग आला त्याचा. मी म्हणलं हे येडं गाडी माझ्या गाडीची पुढे कशाला काढत असेल, मी नवीच गाडी आणलेली आणि माझ्या गाडीची पुढे काढायचं. इतका जिद्दीनं पळू लागला माझ्या मागं. मी थोडं जवळ आला की गाडी दाबायचो, थोडं जवळ आला की गाडी दाबायचो. असं करीत करीत तो माणूस त्या सरपगावांपासून परतूरला ज्यावेळेस रेल्वेचं गेट लागलं त्यावेळेस परतूर पशी माझी गाडी उभा राहिली. तो जसा उतरला मला तर वाटलं का मला मारायला आला काय, जसा उतरला तसा पळतच आला गाडी पशी, लगेच पाय धरले माझे. मी म्हणलं काय झालं माझ्याकडून, काय चुकलं. ते म्हणे बाबा माझी बायको कापूस याचायला चालली म्हणजे मरणाच्या दारून, आणि तुम्ही मला कंटिन्यू औषध दिलं म्हणे, आणि माझी बायको नीट झाली. माझी बायको मला म्हणते की त्यांना बोलून आणा घरी, आणि म्हणून मी तुमच्या मागे लागलो आणि तुम्ही जोर जोरानं गाडी पळवायली. म्हणजे जवळचाच अनुभव आहे, खूप जवळचा, इथला परतूरचा. त्या नावागावाच देतो मी त्या माणसाचं. म्हणून आपण त्या गोष्टी करायला विसरणार नाही कधीच. पहिला प्रसंग झाला. दुसरा प्रसंग, एक वेळेस मी परभणीने येत होतो, परतूरला आलो. परतूरून घनसंगीला चाललो होतो, वलखेड गावात मधात वलखेड. त्या वलखेडला असं एक वाळूचा गंज पडलेला होता. आम्ही तिकून आलो. मला माहीत ऍक्च्युली माहित नाही तिथं ते वलखेडला पेशंट आहे म्हणून आपले, कारण मी काय रुपये घेत नसल्यामुळे आजही तुम्ही बघता 100-125 पेशंट या लागले. पण मी एक ते भाग्य समजतो, जवळक जमतं तवरक भाग्यच समजतो मी, जो जमतो पण करणार आहे. तिकून आलो तर ते एका वाळूच्या गंजावर गाडी गेली माझ्याकडून. तो माणूस जेच घरातून आला निबर, लाज वाटत नाही का मादरची होत असं तसं म्हणाला. मी म्हणलं तू इकडून रस्ता नाही, तू वाळू टाकून बसला, मग काय चूक आहे त्याच्यामध्ये. पण तो आता गावचा गावाबळी तो जोर मारायला लागला. पण समोर म्हातारं होतं, त्या म्हाताऱ्याला मी औषध दिलेलं होतं. त्या म्हाताऱ्याला उठता येत नव्हतं. ऍक्च्युली मी तुम्हाला चला सांगतो, त्या वलखेड्यामध्ये ते म्हातारं इतकं वाकडी तिकडे काठी घेऊन घरातून आलं. ती त्याची भावकीच होती ना, त्याला एवढ्या शिव्या द्यायला लागलं, मादरची होत, लाज नाही वाटत का, कोण माणूस आहे तो, असं आहे तसं आहे. ही तर आत्ताची परिस्थिती आहे, 4 वर्षापूर्वीची. पण मग मला ते म्हणायला लागलं की या 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 बसा बसा लावा गाडी, आरामखोर म्हणे. मग ते एकमेकाच्या नाते असं ते चूप बसला. आणि मग मला ते म्हणू लागला मी जिवंत आहे तर तुमच्यामुळे आहे, तुम्ही चहा प्यायला चला म्हणे. म्हणजे असे जे 1-2 प्रसंग आले, त्या प्रसंग जर एवढ्या आपल्या समजा अडचणीत साथ द्यायले, आपण कशासाठी पैसे घ्यायचे, कशासाठी करायचं, आणि कुठं देवानी कमी केलं. आता सगळ्या काही गोष्टी आलबेल येत ना, आता मोजता बी येत नाही ना पैसे, आता मशीन आलंच आहे. ईश्वराची देण एवढी मोठी आहे की मला 3 मुलं आहेत. मुलंही चांगल्या क्वालिटीचे आहेत. मला गावापासून मानही मिळाला. मला गावाने या एक बाहेरगावचा माणूस असून गावाने सरपंच केलं, याबद्दल मला गावकऱ्यांचे सुद्धा आभार व्यक्त करायचे. त्या निमित्तानं आपण ज्या पद्धतीनं विचारताय ती पद्धत खरोखर आहे. आज परिस्थिती अशी आहे की सगळ्या काही गोष्टी आल्या. 1-2-3 माझ्याकडे 2-3 पोकलँड आहेत, 2 JCB आहेत, 2-4 गाड्या आहेत, 2-4 ट्रॅक्टर आहे, 100 एकर शेती आहे. नवे मला तरी वाटतं मला आशीर्वाद जे होय तर माझ्याकडे आजही चला 122 गायी आहेत. म्हणून माझं सुद्धा सगळ्या लोकांना सांगणं आहे की काही लोकांनी सुद्धा प्रत्येकाने एक तरी गाय दरवाजा पुढे ठेवली पाहिजे, त्याच माणसाला आशीर्वाद मिळेल, यात मला मुळात शंका नाही. प्रॉपर्टी इथं मिळाली. तसं जर विचार केला तर सकाळी बघा, मी सकाळी दूध विकतोय, त्यानंतर पाणी विकतो, पाण्याचा जार आहे, त्यानंतर सिमेंट खत बी बियाणाचे दुकान आहे, त्यानंतर मग पोकलँड आहे, JCB आहे, औषधीचं दुकान आहे, खताचं दुकान आहे. काय वेळेवर शेतीला जे काय लागल, एक 25-30 कस्टमर जरी माझे बांधील राहिले तरी सुद्धा मला कुठेही जायचं काम पडणार नाही. ईश्वराने मला मुलंही चांगले दिले, मान
धन दिलं, दान दिलं, माणसं दिले, मान पण दिला. बरोबर. त्यामुळं मी ईश्वराचा आभारी आहे आणि आपला अत्यंत ऋणी आहे की तुम्ही आज माझ्या जीवनचरित्रावर थोडासा प्रकाश पाडण्याची जी आपल्या बुद्धीला सुचलं त्याबद्दल मी तुमचा शतांश आभारी आहे. पुन्हा एक प्रश्न आहे आता शेवटचा. आता जिल्हा परिषद का पंचायत समिती? नाही, राजकारण हा विषय असा आहे बघा. आता राजकारण हा परिस्थिती बघून आपण निवडू. कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की जर मला पुढचं जेवणच मिळत नाही तर याच्या घरून जायचंच नाही. त्याच्यामुळे परिस्थिती ऐनवेळेला बघू. जर तिकडे काही मिळत असेल तर आपण जाणारे माणसं आहे, नाही तर आपण आपलं थांबणारे माणसं. असं काही आपलं असं काही वाटत नाही. परंतु ईश्वराची देण दिसती मला. हा, पण आता समजा आता तुम्ही ह्या इलेक्शनला खूप मेहनत घेतली तर नाही तर बघू जनतेचा काय कौल येतो. जनतेमध्ये चर्चा आहे की राणी वंचेगाव सर्कलकर विठ्ठलराव खैरे हे फिक्स राहणार. लोकांचं आहे पण जनतेचा कौल जर आला जर लढायला काय अडचण नाही. पण असं काही आमदार साहेबांनी आदेश दिला तर तुमची काय आहे इच्छा? आता लढूच ना. मग आता जनतेचं जर कौल आला, जनता जनार्दन ठरवलं तर काही बी होतं. जनता जनार्दन जर ठरवलं तर काही बी होतं. त्यामुळे असं कोणाला वाटतं की आता नाही, आता पुढचं भेटत नाही म्हणून. मी तुम्हाला अगोदर सांगितलं मला की ज्या गोष्टी राजकारणासाठी गणितासाठी लागत्या, राजकारणाला काय माहिती का, मुळात राजकारणाला साम दाम दंड या गोष्टी लागत्या. बरोबर लागते म्हणजे आपण ते म्हणायला नाही पाहिजे. पण माफी मागून बोलतो की त्या गोष्टी ईश्वराने आपल्याला सगळ्या दिल्या. येणाऱ्या भविष्यात जर कधी योग आले, तुमच्या आशीर्वादाने जर कधी जनता जनार्दन म्हणलीच तर आपण लढलो तर झिडपी लढू, काय अडचण नाही तशी. ठीक, बाकी गोष्टी आहेत. धन्यवाद. धन्यवाद.